कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की इथं आमचं देवाचं दर्शन वगैरे झालं होतं. संध्याकाळचे 5-6 वाजले होते, त्यामुळे परत काय गावाला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे ते जवळच आमच्या आत्तीचं गाव होतं. जवळ म्हटलं तरी 15-20 किलोमीटर अंतरावरती होतं आणि इथे वेळेवर गाडी वगैरे नसतात, तर तेच आले होते आम्हाला नेण्यासाठी. तर पहिल्यांदा आलो आत्तीच्या नातीच्या घरी. एका बाजूने मला ह्या वहिनी सुद्धा लागतात आणि इथं ना त्यांच्या मुलीच्या मुलाचाच बारसं होतं, तर कार्यक्रम असल्यामुळे त्या दिवशी आम्ही तिथंच राहिलो. सकाळी नाश्ता वगैरे केला आणि मग आलो आत्तीच्या घरी. इथं आल्यानंतर पहिल्यांदा आलो हे बघण्यासाठी. हे बघून ना आमच्या अंगावरती तर काटाच आलं, कारण एवढ्या सगळ्या आळ्या आम्ही पहिल्यांदाच बघितलं. ह्याच्या अगोदर यायचं ना तेव्हा ही पाल्याची शेती करायची आणि विकायची ते, पण आता तिने अलीकडे हे व्यवसाय चालू केले. तर ह्या पाल्यावरती ना ही किडे सोडल्यानंतर हे अजून मोठं होतात आणि ह्यातून ना रेशीम तयार होते. हे आम्हाला माहित नव्हतं, त्याने आम्हाला माहिती सांगितल्यानंतर ते सगळं माहित झाले. तर हे खूप मोठं असं त्यांनी तयार केलं. ह्या भागात ना कुठं बघेल तिथे सगळं त्या पाल्याचे म्हणजे रेशीमच्या पाल्याची शेती आहे. तर त्यांना भेटलो. त्याच्यानंतर इकडं परत ह्यांना भेटून ना आम्ही निघलो आमच्या गावाला येण्यासाठी. तर आमच्या गावात येऊपर्यंत संध्याकाळ झाली होती. आल्यानंतर आबीला आवडते म्हणून त्याच्या आजानीनं वडापाव आणलेलं, तर आम्ही सगळ्यांनी मस्त असं वडापाव एन्जॉय केला. तर आजचा ब्लॉग इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा आणि हो फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ कसा